आता तू कुटुंबाचा करता पुरुष आहे. जर तू कुटुंबाचा करता पुरुष आहे तर लाव तिच्याला फोटो पाहिजे असेल तर बसला नवरा बायको पोरं आणि तुझ्या स्वतःच्या फोटोवर हात ठेव आणि मग पण गेली झोपू शकते का तू असताना. जर तुला वाटलं असेल ना की मी असताना गेली झोपू शकतात तुला विवाह मांडण्याची काही गरज नाही. जर तुला वाटलं असेल ना नाही मी नसतो दिवशी झोपू शकत नाही तर तुझे तो सगळा विवाह मांडण्यालाही पुढे असावा. चुकीच्या पद्धती चुकीचे इन्व्हिटेशन रस्त्याने काही काम झालं ना असं पण मी ज्यावेळेस सांगितलं अगोदर मी सांगतो मी काम करायचं ना तिथं फॉरेन संस्थाला सिनेमा जायचा भुसरीमध्ये पुढे जायचा मी तर दरवेळेस करायचो गेस्ट आणला चुकीच्या पद्धतीने काम करायचं माहितीच नव्हता. पण एक रस्त्याला वाटलं नानाच काम लागतं गेस्ट आणला दोन विचारतात सगळे सिनेमा साडे 9ला सगळे 7:30ला घेतला मोटरसायकल घरून येतात त्याचा पोलीला पळून आला तर पैसे बसला गेलो मोटरसायकल आणलं कनेक्शन झाला. जसे तुम्ही म्हटलं असे लोक बसले पण त्यावेळेस आमच्या सिग्नल म्हणजे भयानक राहायचे एकदम भयानक उभं राहायला लागले बसायला लागले पण खिडकीत आणून नको तुफा मानलं की 2,000 लोक पण त्याला आणला तेव्हा हात घालत जाता आणून तर हात मोकळा निमा हाताला बसला त्याला काय माहिती यांनी तर इन्व्हिटेशन वस्ती दिलं नव्हतं फक्त दिसतं मोटरसायकल बसून आणला हॉलमध्ये बसवलं. बरं काय बघता हात पुढे राहिला हॉलमध्ये बसला आणि आपला अनुभव सांगतो गेस्ट आणला ना त्याला घेऊन बसायचं त्याच्यावर बसायचं उठायचं नाही त्याला घेऊन बसले तुफान हात उघडले लगेच ते बोलते तिला आणून सांगितलं गोष्टी करणाऱ्यांनी सगळ्यांनी आपल्या मोबाईल बंद करा टेलिव्हिजनने मोबाईल बंद केला. चुकीच्या पद्धतीने आणलं काय किस्सा भयानक म्हणतो लक्षात घ्या. नंतर सिग्नल संपल्याच्या नंतर ज्यावेळेस तो खाली गेला सोडायला त्यावेळेस घटना जी घडली ती घटना अशी होती सगळे त्याच्या घरी पाहुणे आले होते त्या माणसाच्या आणि त्याच्या बायकोनी त्याला साखर आणायला पडलो चहासाठी. तो गेला साखर आणायला त्याचं मन लागलं का बरं ते माहिती पाहिजे साखर गेले माणूस जवळ जाईल ना थोड्या वेळ झाला आज वेळ झाला तिकडं जा गावात गल्ली चौकडं पुढे गेला नवरा अनेक शंका पोलीस स्टेशनला गेली माझा नवरा मिसिंग झाला सगळे साखर आणले आता काय झाला असं ही पद्धत आहे कामाची. त्याला पण जेव्हा बसून आम्ही सांगितलं मोबाईल बंद करा त्याने मोबाईल बंद केला तो साखर गेला कशी त्याला बसला होईल नाही झाला जॉईन करू मला तो प्रत्येक आलाच शिकणार महाराष्ट्र पद्धतीने काम करत जाऊन का नाही जमणार ना काम कसं बोलायचं आपलं किस्सा सांगितलं आहे काम करायचं जर ठरवलं ना मला सेल पाहिजे मी आज पैसे काढणार म्हणजे काढणार पण सांगितलं काय तुला सगळ्या पाहिजे तुझ्या कुटुंबाची तुझ्या परिस्थितीची काही होणार नाही तोपर्यंत काही होणार नाहीये किती शिकू द्यायचे सगळ्यांनी आणि काय लागतं काय सांगायला लागतं प्रॉडक्ट सांगायला लागतो काय प्लॅन सांगायला लागतो काही सांगायला लागते बरीच चला डोळ्यात घाल त्याच्या स्वतःला मी याच्यावर काळजी नको करू ते कॉन्फिडन्स 50 नाना करतात का एका शब्द होतो काय तुझा हात जबाबदार तू एकट्याला नव्हतं मित्रांनो असा एक पेट्रोल पंपावर काम करायला पडला सांगला त्याच्या वडील पहिल्या पंपावर काम करायचे तो बंद करायचा 3 वेळा इन्व्हिटेशनचं ऐकलं नाही शेवटी चौथ्यावर गेलो मला त्या दाखवा जाऊन खाय आपला कपड्या कसा येतो तर आता सगळ्यांना उपयोग झाला आज मी आपण काम करतो तुझ्या वडिलांनी पण आयुष्यभर काम केलं तू पण आयुष्यभर काम कर उद्या तुझं लग्न होईल तुझा मुलगा मुलीचा काम जायला बरं गेलो नाही दुसरे साठायच त्याच्या आईचा शेवटी नाव काय म्हणलं माझ्या मला यामध्ये मी काय सांगा गेलो मंगळसूत्र काढलं लहान थोडं 5,000 रुपये दिले जॉईन झाला तिच्या पंपावर काढून ठरवून तोडला असं मालक झाला
12 करोड रुपयाची प्रॉपर्टी आता 15 करोड रुपयाची. असे पोरं आणले अशी पोरं ठेवलं तेवढा झालं तो लक्षात घ्या. एक भाऊ नगर नावाचा पोरगा होता, झोपडीमध्ये राहायचा, पेपर वाटायचा, पाव बटर विकायचा सकाळी सकाळी. उन्हामध्ये मित्रांनो मी बसलो होतो, पाऊस येत होता, सायकल पडली त्याची रडायला लागला. कारण पावबटी विकायला पावबटी सुद्धा दिसले होते, पेपर पण दिसले होते. मी खिडकीतून पाहिलं म्हणजे ये रवली कारण मला पेपर द्यायचे. मला म्हणजे काम शिबिरले म्हणलं, जर मी सांगतो तसं तुझं काम केलं म्हणलं, एक वर्ष तुझ्या दारासमोर गाडी म्हणलं गाडी जर नाही म्हणलं शेवटी गाडीला हातून नाही म्हणलं. मित्रांनो कामाला लागला आज केव्हा वेळेमध्ये गाडी लक्षात घ्या. इतिहास मित्रांनो बाबा सगळ्या गोष्टीला एवढा विश्वास दिला होता. त्याला नव्हतं सांगितलं तर सेवा घ्यायचं, त्याला नव्हतं म्हणलं तर त्याला घ्यायचं नाही. तुला फक्त तुझी परिस्थिती बघायची लक्षात घे. कारण वामनराव पहिले सांगितलं तर लक्षात घ्या की तू तुझ्या शिल्पकार कोण पण नाहीये, कोण पण नाही, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. उठ जागा अवस्था नाही होत, लढ तू लढ. बघू कसं होत नाही ते, बघू कसं होत नाही ते. कुत्र्याला मी बोलतो आम्ही कुत्र्यांनी, मी म्हणतो ना कारण